पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली असून यातून तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती। पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेतील या घोटाळा प्रकरणी सागरला सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडीकडून अटक झाली होती। शीतलनं मात्र अटकपूर्व जामीन मिळवला होता। त्यामुळे शीतलनं केवळ जमीन व्यवहार प्रकरणात नव्हे तर कर्ज प्रकरणातही फसवणूक केल्याचं समोर आलंय। याचा आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि हा प्रकार पिंपरी चिंचवडमधल्या दी सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकशी संबंधित आहे। या बँकेच्या विविध शाखांमधून शीतल तेजवानी आणि तिचे पती सागर सूर्यवंशी यांनी 10 बनावट कर्ज घेतली आणि त्यातून 41 कोटी रुपयांचं कर्जही उचललं। मात्र ज्या कारणांसाठी हे कर्ज घेतलं जात होतं प्रत्यक्षात त्याच्यासाठी खर्च न करता ते इतर कारणांमध्ये इतर ठिकाणी त्याची गुंतवणूक करायचे। शीतल तेजवानी यांच्याशी संबंधित 2 आलिशान वाहनांसाठी आणि लॉनच्या व्यवसायासाठी कर्ज उचललं गेलं होतं। प्रत्यक्षात मात्र एकच आलिशान कार घेतल्याचं समोर आलं आणि इतर पैसे जे आहेत ते इतर ठिकाणी गुंतवण्यात आलेले होते। 2019 साली या बँकेनं 124 बनावट कर्ज देऊन 430 कोटी रुपयांचा अपहार केला होता आणि त्यामध्ये सागर सूर्यवंशी आणि शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते। शीतल तेजवानी यांनी केवळ कोरेगाव पार्क मधल्या महार वतनातल्या जमीन मालकांचीच केवळ फसवणूक केलेली नाहीये किंवा हा गैरव्यवहार जमिनीचा जो आहे तो केलेला नाहीये, तर याआधी सुद्धा असे बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन त्यांनी फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे शीतल तेजवानी यांना तातडीनं अटक करणं आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाणं हे गरजेचं आहे। बावधन पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।